नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्चची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। दिनांक 19 जुलै 2018ची प्रश्नपत्रिका। पहिला प्रश्न बघूया। गृहीत धरणे म्हणजे टिंबटिंब। ऑप्शन आहे संशोधनाचे उत्तर, संशोधनाची तत्वे, गृहीत धरलेला संबंध आणि संशोधनाचे वर्णन। तर गृहीत धरणे म्हणजे याचं आन्सर आहे ड, संशोधनाचे वर्णन। दुसरा प्रश्न आहे संशोधनामध्ये भाग घेणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात। ऑप्शन आहे डाटा, स्टडी सब्जेक्ट, व्हेरिएबल आणि हायपोथेसिस। तर याचं उत्तर आहे ब, स्टडी सब्जेक्ट। आणि तिसरा आहे शिकवणे व शिकणे ही टिंबटिंबमधील क्रिया आहे। ऑप्शन आहे शिक्षक व विद्यार्थी, शिक्षक विद्यार्थी वातावरण, शिक्षक विद्यार्थी कुटुंब आणि विद्यार्थी व समाज। तर याचं उत्तर आहे अ, शिक्षक व विद्यार्थी। चौथा प्रश्न आहे शिकल्यामुळे विद्यार्थ्यांचा टिंबटिंब होतो। ऑप्शन आहे व्यक्तिमत्वात बदल, स्वभावात गुणधर्मात बदल, जीवनशैलीत बदल आणि दैनंदिन कार्यात वाढ। तर याचं उत्तर आहे व्यक्तिमत्वात बदल होतो। पाचवा आहे परिचारिकेची नोंदणी टिंबटिंब येथे करतात। राज्य परिचर्या परिषद, भारतीय परिचर्या परिषद, राज्य आरोग्य विद्यापीठ का राज्य परिचर्या परीक्षा मंडळ। तर याचं उत्तर आहे राज्य परिचर्या परिषद। तर ब बघूया प्रश्न। योग्य जोड्या जुळवा। अ गटामध्ये आहे शिकवणे, जागतिक आरोग्य संघटना, मीन, फळा आणि संशोधन। तर शिकवण्याचा आन्सर आहे प्रश्न सोडविणे। जागतिक आरोग्य संघटना ही आहे, याचं उत्तर आहे अराजकीय आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था। मीन म्हणजे आहे, याचं उत्तर आहे ॲव्हरेज। फळा याचं उत्तर आहे शिकवताना वापरण्यात येणारे साधन। आणि संशोधन याचं उत्तर आहे कला व शास्त्र। प्रश्न क बघूया। खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। पहिला आहे रोल प्ले ही आरोग्य शिक्षणाची कमी उपयुक्त पद्धत आहे। हे विधान चूक आहे। ही एक खूप फायदेशीर आणि महत्त्वाची पद्धत आहे रोल प्ले। संशोधनासाठी कोणतीही शिस्तबद्ध प्रक्रिया नाही, याचं उत्तर देखील चूक आहे। तिसरा प्रश्न आहे प्रत्येक कर्मचाऱ्यास बक्षीस देणे गरजेचे आहे, याचे उत्तर बरोबर आहे। चौथा आहे कक्षातील नोंदी या कायदेशीर डॉक्युमेंट नसतात, याचं उत्तर देखील चूक आहे। पाचवा आहे प्रामाणिकपणा हा नर्सिंगमध्ये महत्त्वाचा आहे, याचं उत्तर बरोबर आहे। तर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा, टिपा लिहा। महाराष्ट्र परिचर्या परिषद, निरंतर परिचर्या शिक्षण, नर्सिंगमध्ये संशोधनाचे महत्त्व आणि परिचारिकेच्या कायदेशीर जबाबदाऱ्या। तर हे सर्व क्वेश्चन मी ऑलरेडी सॉल्व करून दिलेले आहेत ते मागील व्हिडिओमध्ये, तर तुम्ही ते मागील व्हिडिओ पाहू शकता। आणि पुढचा प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तोपर्यंत माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।